मालेगावमधील 125 कोटींच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीचं पथक मालेगावमध्ये पोहोचलेलं आहे। मालेगावमधील आरोपींच्या घराचा तपास सध्या सुरू असून सर्व आरोपी 6 नोव्हेंबरपासून फरार आहेत। मालेगावच्या संगमेश्वर आनंदनगर भागातील एकाकडे हवाल एंट्री झालेल्याची चौकशी ईडीकडून सध्या सुरू आहे। या तपासासंदर्भात ईडीकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येते आहे। वोट जिहादसाठी 125 कोटींचा वापर झाल्याचा आरोप आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तसा आरोप केलाय। त्यासोबतच काल त्यांनी फसवणूक झालेल्या तरुणांची देखील भेट घेतलेली होती। तर मालेगावमधल्या ईडी कारवाईचा आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। मालेगावातील नामको बँक शाखेतून 125 कोटी रुपयांची अफरातफर झालेल्या प्रकरणी मालेगावात आज ईडीचे पथक दाखल झालेले आहेत। या प्रकरणातील जे काही संशयित आहेत या संशयितांच्या घराची चौकशी सुरू आहे। या संशयितांची देखील चौकशी सुरू झालेली आहे। 12 खातेदारांच्या अकाउंटमध्ये साधारण 125 कोटी रुपयांची अफरातफर मागील काही दिवसांपूर्वी घडली होती। या प्रकरणी काल भाजपचे नेते किरीट सोमय्या हे देखील मालेगाव शहरात दाखल झालेले होते। त्यांनी बँक असेल ते 12 खातेदार असेल तसेच इतरही जे काही संबंधित आहे त्याची चौकशी केली होती, त्यांना विचारणा केली होती। तसेच ईडी असेल, सीबीआय असेल, रिझर्व्ह बँक असेल तसेच महाराष्ट्र सरकारकडे या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी केली होती। या मागणीनंतर आज ईडीचे पथक जे आहे ते मालेगावात दाखल झालेले आहेत। या खात्यामध्ये ज्या काही हवाला एंट्रीज झाल्या त्यातील काही संशयित जे आहेत यांच्या घराची जी आहे त्या संशयिताची जी आहे ती या ठिकाणी चौकशी सुरू आहे। एकूणच या चौकशीनंतर ईडीचे पथक बँक असेल व पोलीस स्थानक असेल या ठिकाणी जाऊन ती पुढील चौकशी करू शकते अशी माहिती समजते आहे। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।